नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सखी सह्याद्री या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा आढावा घेतो किंवा माहिती घेतो ज्यांचं वैयक्तिक कर्तृत्व तर मोठं आहेच, म्हणजे त्यांचं शिक्षण असेल, संशोधन असेल, त्यांचं कार्य असेल, पण या वैयक्तिक कर्तृत्वाबरोबरच समाज हितासाठी सुद्धा त्या कार्यरत आहेत. आणि अशाच एका कर्तृत्ववान स्त्रीची माहिती आपण आज घेणार आहोत. अप्लाइड फिजिक्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी किंवा सेन्सर तंत्रज्ञान यासारखे अवघड वाटणारे जे विषय आहेत त्यातल्या त्या तज्ज्ञ आहेत. पण यातल्या नुसत्या त्या तज्ज्ञ नाहीत, तर ही सगळी जी शास्त्र आहेत किंवा हे जे विज्ञानाचे विषय आहेत त्याचा उपयोग जनसामान्यांसाठी किंवा आपल्या सैनिकांसाठी कसा करता येईल यासाठी त्या सतत कार्यरत आहेत. म्हणजे त्यांचं संशोधन हे समाज हितासाठी कसं उपयुक्त आहे हे आज आपल्याला पाहायचंय. म्हणूनच आपण आपल्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये खास आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर संगीता काळे मॅडमना. मॅडम, तुमचं आमच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर संगीता काळे या सध्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अर्थात DIAT ही जी संस्था आहे त्याच्यामध्ये डायरेक्टर पॉलिसी आणि प्लॅनिंग या पदावर कार्यरत आहेत. आता महत्त्वाचं काम त्यांचं असं आहे की याच्यामध्ये जे मूलभूत असं संशोधन चालतं त्याचा उपयोग हेल्थ केअर किंवा डिफेन्स या क्षेत्रांसाठी आपल्याला कसा करता येईल याच्यासाठी त्या काम करत असतात, प्लॅनिंग करत असतात. आणि आपण आज त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वाचा किंवा त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय त्याच्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. मॅडम, या विषयाकडे वळतानाच मला पहिल्यांदा असं तुम्हाला विचारावं असं वाटतं की आज तुम्ही एक संशोधक म्हणून काम करता, वैज्ञानिक म्हणून काम करता, प्राध्यापक म्हणूनही तुम्ही काम केलेलं आहे. आता हे सगळं करताना आपण म्हणतो की लहान वयापासूनच जर याची आवड असेल तर आपण पुढे चांगलं काम करू शकतो. तर तुमच्या बालपणाचं नेमकं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ही सगळी आवड फिजिक्स किंवा विज्ञान याची तुम्हाला लहानपणापासूनच होती का? लहानपणापासून मला फिजिक्स हा विषयाचं आकर्षणही होतं. सायन्स इन जनरल मला खूप आवडायचं. बर. आणि त्यामुळे मी लहानपणापासूनच जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची तेव्हा मी छोटे प्रोजेक्ट्स करायचे. अगदी लहानपणी मी कॅलिडोस्कोप बनवला होता जो 3 आरशांचा असतो आणि आतमध्ये आईच्या बांगड्यांचे ते छोटे छोटे तुकडे टाकून मी ते बनवले होते. त्याच्यानंतर मी अनेक छोटे एक्सपेरिमेंट्स केले. म्युझिकल डोरबेल बनवली होती. अरे वा. आणि मग मी साधारण 8वी 9वीत गेलेली असताना मी एक मोठा म्युझिकचा स्पीकर आणि सेट पूर्ण बनवला होता, जवळजवळ 80 वॉट्सचा असा. तर मला लहानपणापासूनच विज्ञानची आवड आहे. फिजिक्सची मग हळूहळू मला लक्षात आलं की मला ते जास्त आवडतं. म्हणजे लहान मुलाला आपण प्रश्न विचारला तुला मोठेपणी कोण व्हायचंय तर तुम्ही वैज्ञानिक व्हायचे असं सांगत होतात का? नाही, मी म्हणायचे मला सायन्स मध्ये काहीतरी करायचंय असं मी म्हणायचे. तेव्हा मला एवढं समजायचं नाही की वैज्ञानिक म्हणजे काय किंवा सायंटिस्ट म्हणून काय करायला लागतं. पण मला सायन्स मध्ये मी काहीतरी करीन एवढं माझं मात्र निश्चित होतं लहानपणापासून. आणि आपले म्हणजे अनेक मनीषा असतात, इच्छा असतात, पण घरातला पाठिंबा त्याला महत्त्वाचा असतो. तर तुमच्या आईवडिलांची भूमिका याच्यामध्ये काय होती किंवा आईवडिलांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला लहानपणी काही आदर्श असतात किंवा कुणाचा तरी माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे असं आपल्याला वाटत असतं. तर असं तुमच्या बाबतीत नेमकं काय होतं? माझ्या आई वडिलांना सुरुवातीला असं नव्हतं वाटायचं की हिला सायन्स मध्ये आवड आहे किंवा ही सायन्स मध्ये काहीतरी करिअर करेल. मोस्टली जसे आपले टिपिकल आई वडील असतात तसं त्यांना वाटायचं एक सिंपलशी नोकरी धरावी, ग्रॅज्युएशन करून आणि त्याच्या दॅट्स इट, मार्गी लागावं. बरोबर. पण नंतर हळूहळू जसे जसं माझं 9वी 10वीतलं करिअर सेट झालं तसं माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की हिला सायन्स मध्ये आवड आहे आणि आपण या अँगलने तिला नर्चर करायला पाहिजे. बरोबर. पण त्या वेळेचा तो काळ असा होता की मुली नॉर्मली इंजिनिअरिंगला कमी जायच्या. बरोबर. आणि म्हणून मला ते BSc MScच्या रूटवरती मी गेले. पण त्या काळामध्ये त्या प्रवासामध्ये मला असे अनेक लोक भेटले, टीचर्स होते, मेंटॉर्स होते
ज्यांनी मला बऱ्यापैकी बदललं. मी PhD जेव्हा करायला लागले तेव्हा मला जे मेंटॉर्स भेटले ते असे होते की ज्यांनी मला असं लक्षात आलं की याच्यामध्ये खूप करण्यासारखं आहे आणि हे सगळं खूप एक्साइटिंग करिअर आपलं बनू शकतं. त्यामुळे तो जो काळ आहे तो काळ माझा फार क्रुशियल होता आणि त्या काळामध्ये मला खरंच खूप चांगली लोक. तुम्ही PhDचा उल्लेख केलात. जनरली PhD ही सर्वोच्च पदवी मानली जाते आणि आता PhD झाली म्हणजे जवळपास सगळा अभ्यास झाला, शिक्षण झालं असं मानलं जातं. पण तुम्ही PhDच्याही पुढे पोस्ट डॉक्टरल अभ्यास केलात, तर असा कसा काय करावासा वाटला? मी ऍक्च्युली जेव्हा PhD करत होते तेव्हा माझा विषय सुपर कंडक्टिव्हिटी होता. बरं. त्या वेळेचा तो एक अतिशय आपण म्हणतो ना हॉट टॉपिक, तसा सुपर कंडक्टिव्हिटी होता आणि त्यामुळे माझं जे त्या वेळेतलं काम झालं ते काम बऱ्यापैकी इंटरनॅशनल लेवलचंच होतं. अर्थात PhD करायला तुम्हाला इंटरनॅशनल पब्लिकेशन्स लागतातच करायला. त्या काळामध्ये जेव्हा माझ्या त्या करस्पॉन्डिंग ज्या ओळखी झाल्या त्या ओळखींमध्येच युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड कॉलेज पार्क इथली ओळख होती. आणि मी PhD माझं कॉलेज मधला जॉब करून करत होते, तर त्यामुळे ते बऱ्यापैकी हेक्टिक असायचं. पण माझ्या या ज्या ओळखी झाल्या त्यावेळेला तेव्हा माझे 2 कनेक्शन्स खूप मोठे झाले. एक होते US मधलं, एक होतं इटली मधलं. आणि त्यामुळे माझं पोस्टडॉक करावं हा माझा कल वाढला. पोस्टडॉक मध्ये आपण जे शिकतो ते मोस्टली म्हणजे बऱ्यापैकी आपण PhD करताना नाही शिकत. PhD करताना आपल्याला एक गाईड असतो आणि गाईडच्या आपण अनुषंगाने काम करत असतो. पण पोस्टडॉक करायला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही एक इंडिपेंडंट रिसर्चर म्हणून जाता आणि म्हणून मग मला ते करायची इच्छा झाली आणि मला अपॉर्च्युनिटी पण मिळाली. तुम्ही मॅडम आता उल्लेख केलात की USA आणि इटली या दोन्हीकडे तुम्हाला संशोधनाच्या निमित्तानं काम करता आलं, शिक्षणाच्या निमित्तानं जाता आलं, करता आलं. तर भारतामध्ये काम करता आता तुम्ही, तर जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा भारत आणि या परदेशी जे काही आहेत सगळे देश त्याच्यामध्ये कामाच्या पद्धतीमध्ये किंवा संशोधनाच्या पद्धतीमध्ये तुम्हाला प्लस मायनस काय जाणवतात? सुरुवातीला मी PhD करून जेव्हा मी US ला गेले तेव्हा आपल्या देशामधला जो सायंटिफिक अॅक्युमेन म्हणतो आपण किंवा इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यात खूप फरक होता. तो फरक या अँगलनी होता की आपल्याकडे खूप चांगल्या फॅसिलिटीज नव्हत्या. आपल्याकडचे रिसर्चर्स, आपल्याकडचे सायंटिस्ट हे नेहमीच चांगले आहेत. पूर्वी काय आणि आज काय त्यांची क्वालिटीला काही डाऊटच नाही. पण आपल्याकडे जर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असेल तर आपला रिसर्च पण त्या लेव्हलचा होऊ शकत नाही, ती पातळी आपली गाठू नाही शकत. मी जेव्हा US ला गेले तेव्हा मी नासाचा जो प्रोग्राम आहे नॅशनल एरोनॉटिक्सचा स्पेस प्रोग्राम जो आहे त्यांच्या प्रोजेक्ट खाली माझं पोस्ट डॉक्टरल काम आहे. ते काम तेव्हा स्पिन इलेक्ट्रॉनिक्स वर होतं. स्पिनट्रॉनिक्स म्हणतात त्याला. स्पिन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होतं त्याचा विषय त्याचा मीनिंग असं जातं की आपल्या कम्प्युटर्स मध्ये, आपल्या फोन मध्ये काही डिव्हायसेस काही गोष्टी स्टोअर करतात, मेमरी असते बघा. आणि दुसरं असतं कम्प्युटेशन, म्हणजे किती फास्ट तुम्ही कम्प्युट करू शकाल. तर स्पिन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हे दोन्हीचा कॉन्व्हर्जन्स आहे. असा तो रिसर्च होता. तर तो रिसर्च, त्या लेव्हलचा रिसर्च आपल्याकडे तेव्हा भारतात नव्हता होत, म्हणून मला अनुभव खूप चांगला मिळाला. त्याचप्रमाणे इटलीमध्ये मी व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते. जवळजवळ 20 वर्ष मी त्या पोझिशनवर होते. ही व्हिजिटिंग फॅकल्टीची पोझिशन होती आणि इटली सुद्धा युरोपमधला एक बऱ्यापैकी प्रगत देश आहे. तर इथे सुद्धा त्यांचे जे बेसिक सन फॅसिलिटीज सारखे जे सेंटर्स होते, पार्टिकल ऍक्सिलरेटर प्रोग्राम्स, तेवढे भारतात नव्हते. आणि म्हणून त्यावेळेला पोस्टडॉक करणं हा एक मोठी अपॉर्च्युनिटी समजली जायची आणि तेव्हा आपण शिकायचो सुद्धा खूप. आता आपण जर 2023 कडे जर आलो तर इव्हन गेल्या 10 वर्षातला जर आपला काळ बघितला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला, तर खूप मोठा फरक आहे. तो फरक इतका आहे की आपल्याकडचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत, आपल्याकडे आता ज्या युनिव्हर्सिटीज मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं आहे ते खूप चांगलं आहे. त्यामुळे आता तो फरक कमी जाणवतो, वाटत नाही आता तेवढा तो फरक तो आता वाटत नाही. त्यामुळे आता ज्या अपॉर्च्युनिटीज तिथे आहेत
होत्या तशाच आपल्याकडे आता बघायला मिळतात. बरोबर. तुम्ही प्राध्यापकी पण केलीत आणि मग संशोधनाकडेही वळलात, तर आपण त्याबद्दल बोलूयात. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही प्राध्यापकी पण करत होतात आणि त्याच्यानंतर DRDO मध्ये तुम्ही संशोधनाच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं. तर प्राध्यापकी करता करता अचानक परत एकदा संशोधनाकडे वळावं असं का बरं वाटलं? त्याच्यात रमावंच, त्याच्यातच पुढे कंटिन्यू करावं असं वाटलं नाही का? मी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते तेव्हा माझा रिसर्च कधी बंद नाही झाला. तो माझा चालू होता आणि इनफॅक्ट तेव्हा असं होतं की माझा जो रिसर्च होता त्याच्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजचे जे विद्यार्थी होते यांचा खूप मोठा कार्यभाग होता. मी पुणे विद्यापीठाची तेव्हा रिसर्च गाईड म्हणून होते, पण फर्ग्युसन मध्ये कार्यरत होते. आणि मी शिकवताना मोठा काळ माझा पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना शिकवण्यात गेला, ज्यांना प्रोजेक्ट्स खूप महत्वाचे असायचे आणि रिसर्च प्रोजेक्ट्स महत्वाचे असायचे. बरोबर. आता मुलांमधला फरक जो तुम्ही म्हणालात, स्टुडंट्स मधला फरक, तो बऱ्यापैकी मोठा आहे. कारण का फर्ग्युसन कॉलेज हे अंडर ग्रॅज्युएट ते मास्टर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट या धर्तीवरचं इन्स्टिट्यूशन आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही बेसिकली पोस्ट ग्रॅज्युएट पासून सुरू होते आणि ती मग PhD कडे जाणारी ती एक रिसर्च युनिव्हर्सिटी आहे. तर या दोघांमध्ये काम करायला मिळालं हे माझं खरं तर मी सौभाग्य समजते, कारण त्यामुळे मला अंडर ग्रॅज्युएट पासून ते PhDच्या मुलांपर्यंत आणि पोस्ट डॉक्टरल मुलांपर्यंत पूर्ण स्पेक्ट्रमला शिकवायलाही मिळालं आणि गाईड करायला मिळालं. आणि मी तुम्हाला सांगायला मला छान वाटतं की या मुलांकडून सुद्धा आम्ही खूप शिकतो. नक्कीच. स्पेसिफिकली मी सांगते की जेव्हा एखादं मूल अंडर ग्रॅज्युएट असतं तेव्हा त्याचा जो रॉ इंटेलिजन्स असतो तो एक वेगळा असतो. आणि जेव्हा मी डिफेन्स मध्ये काम करते त्यामुळे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जे कॅडेट्स असतात ते ऑफिसर्सही असतात आणि ते आपले स्टुडंट्सही असतात. तर त्यामुळे त्यांच्याकडून जे आम्ही शिकतो ते अजून वेगळं असतं. त्यामुळे हा एक खूप मोठा स्पेक्ट्रम वरती मला काम करायला मिळालं आणि त्यांच्या बरोबर काम करायला. अगदी खरं. तुमच्या बायोडेटामध्ये किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही अप्लाइड फिजिक्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी, सेन्सर टेक्नॉलॉजी हे शब्द ऐकतो. आता आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय किंवा सेन्सर टेक्नॉलॉजी म्हणजे काय, अगदी थोडक्यात साध्या सोप्या भाषेत तुम्ही सांगू शकाल का? नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे असे पदार्थ ज्यांचा साईज हा अतिशय कमी आहे. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपला जो केस असतो तो केस साधारण 80,000 नॅनोमीटर असतो. म्हणजे 1 नॅनोमीटर हा किती कमी असेल आपण इमॅजिन करू शकतो. तर अशा या लेव्हलवरचं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे नॅनो सायन्स आणि त्याच्यातून जनरेट होणारी जी टेक्नॉलॉजी आहे ती नॅनो टेक्नॉलॉजी. आता ही का महत्वाची आहे तर त्याला कारण असं आहे की जेव्हा एखादा पदार्थ छोटा 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 होत जेव्हा इतका छोटा होतो की तो आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, पण तो मायक्रोस्कोप खाली चांगल्या उत्तम मायक्रोस्कोप खाली दिसू शकतो, तेव्हा त्याचे जे प्रॉपर्टीज असतात, त्याचे जे गुणधर्म असतात ते गुणधर्म खूप वेगळे असतात. बरोबर. आणि ते गुणधर्म जर आपल्याला वापरून जर काही आपल्याला टेक्नॉलॉजी बनवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ते पदार्थ तयार करायला लागतात आणि ते तुम्हाला आपण म्हणतो तसं हार्नेस करायला लागतात ज्याने टेक्नॉलॉजी बनू शकेल. तर याला नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतात. दुसरं म्हणजे सेन्सर टेक्नॉलॉजी. सेन्सर हा ह्याचा अर्थ असा की जो सेन्स करेल, जो एखादी गोष्ट ला फील करेल आणि त्याची प्रॉपर्टी बदलेल. एक्झाम्पल देऊयात आपण एअर कंडिशनर मध्ये एक सेन्सर असतो जो हे सेन्स करतो की या आजूबाजूचं तापमान किती आहे आणि मला हे तापमान कितीला सेट करायचंय. आणि मग ते वातावरणाला सेन्स करत करत तो टेम्परेचर हळूहळू तापमान कमी करत जातो आणि थंडावा जनरेट करतो. हा जो थर्मोस्टॅट आहे हा बेसिकली सेन्सर आहे. तर असा सेन्सर जर तुम्हाला अति सूक्ष्म डायमेन्शन मध्ये बनवायचा असेल तर तुम्हाला नॅनो
सेन्सर्सची टेक्नॉलॉजी बनवायला लागते आणि त्या झोनमध्ये त्या डोमेनमध्ये मी मेनली काम करते. त्याच्याच अनुषंगाने मला हा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या डिफेन्स इन्स्टिट्यूटमध्ये मुळात काम करता, त्यामुळे भारतीय जवानांसाठी काही उपचाराची तंत्रज्ञान तुम्ही विकसित केली आहेत आणि ज्याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये सेन्सर टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे की समजा बुलेटची जखम झाली तर ती चटकन बरी होण्यासाठी त्याचा काही वापर केला जातो. तर हे फार रंजक वाटते किंवा इंटरेस्टिंग वाटते, ते नेमकं आम्हाला सांगा ना काय आहे. केमिकल अँड बायोलॉजिकल वॉरफेअर हा एक मोठा घटक आहे डिफेन्स मधला. बरोबर. भारतात नाही, सगळीकडे जगभरामध्ये. कारण का जिथे जिथे जवान आहेत किंवा जिथे जिथे आपण म्हणूयात की एक सेन्सिटिव्ह झोन आहे, बॅटलफील्ड असेल, मोठे मोठे एअरपोर्ट्स असतील, मोठे अशा जागा आहेत की जिथे खूप लोक आहेत, तिथे केमिकल आणि बायोलॉजिकल वॉरफेअर हा एक मोठा इश्यू आहे. म्हणजे कसं की एखादा अतिशय पॉयझनस असा काही पदार्थ हवेमध्ये सोडून दिला तर तिथे जी लोकांची हानी होईल, जितकी लोक तिथे आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतील हे खूप मोठं असेल. तर हे जर का आपल्याला आधीच कळलं की या एन्व्हायरमेंट मध्ये काहीतरी दूषित वातावरण तयार होत आहे, नॉट ओनली पोल्युशन पण ऍक्च्युली हे आपण म्हणतो वॉरफेअर एजंट्सच आहेत, तर ते तुम्हाला जर का ते सेन्स करायचे असतील आणि आधीच जर तुम्हाला तो भाग रिकामा करायचा असेल, इव्हॅक्युएट करायचा असेल, तर अशा प्रकारचे सेन्सर्स तुम्हाला लावायला लागतात. आता हे सेन्सर जर मोठेच्या मोठे असतील आणि जे एखाद्या लाईट सारखे दिसतील तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून मग तुम्हाला नॅनो सेन्सर्स बनवायला लागतात, मिनिएचराइज्ड सेन्सर्स बनवायला लागतात. ही टेक्नॉलॉजी जगभरामध्ये सगळीकडे त्याच्यावरती काम चालतं. तसंच काम डिफेन्समध्ये आमच्याकडे चालतं. दुसरं काम आहे ते तुम्ही जसं आता मेन्शन केलं तसं जखमेवरती. तर इथे प्रॉब्लेम कसा आहे की एखादा तुम्ही जवान तुम्ही असा इमॅजिन करू शकता जो वॉरफ्रंट वरती काम करतोय आणि ज्याला एखादी बुलेटची जखम झाली. आता त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये पटकन पोहोचता येत नाही, तर त्याला त्याच्या बॅकपॅक मध्ये असं काहीतरी पाहिजे की जे त्याला प्रोटेक्शन देईल. ती जी जखम आहे ती जखम जर वाहत राहिली आणि खूप रक्तस्राव झाला तर तो व्यक्ती दगावू शकतो. म्हणून आम्ही अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे की ज्याच्यामध्ये मेडिकल पावडर्स जे नॅनो पावडर्सच्या फॉर्म मध्ये असतील आणि या पावडरच्या आतमध्ये औषध असेल, ड्रग असेल. जर हे जवानांनी आपण जशी साधी टॅल्कम पावडर लावतो तशी जर पावडर घेऊन जखमेवरती लावली तर काही सेकंदामध्ये ती जखम हील होते, क्लॉट होते. अरे वा. आणि ती जखम हळूहळू भरायला लागते. जे कन्व्हेन्शनल औषध असतं जर ते आपण तसंच्या तसं लावलं तर काय होतं की ते पटकन घेईल बॉडी पण ते संपूनही जातं, त्याची एफिकसी जाते. जर तुम्ही ते नॅनो कॅप्स्युल्स मध्ये भरून जर दिलं तर ते जखमेवरती जातं आणि हळूहळू त्याच्यातून औषध रिलीज होत राहतं. जर का तसं नाही झालं तर आपल्याला अनुभव असेल, जर आपण आपल्याला छोटी जखम झाली आणि आपण जर त्याची पट्टी लावली, बँडेड सारखी पट्टी लावली, तर थोड्या दिवसांनी ती पट्टीच काळी पडते पहा, कारण ती पट्टी स्वतःच इन्फेक्ट व्हायला लागते. तर जर औषधाचा जो भाग आहे तोच इन्फेक्ट करायला लागला तर जखम बरी कशी होणार. तर म्हणून ही टेक्नॉलॉजी डेव्हलप होते की जी हळूहळू ड्रग रिलीज करत राहील आणि म्हणून त्या व्यक्तीला सेकंडरी इन्फेक्शन जे असतात ते होणार नाही, तिथे पस होणार नाही, तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन होणार नाही, फंगस डेव्हलप होणार नाही. मॅडम, याबद्दल आपण पुढेही बोलणार आहोत, पण प्रेक्षक हो, मॅडमच्या आणखी काही संशोधनाबद्दल आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर संगीता काळे यांच्याशी. पुढे जाताना मला असं विचारायचंय तुम्हाला की अनन्या हे डिसइन्फेक्टंट तुम्ही शोधून काढलं किंवा सिल्वो कवच नावाचं अँटीबॅक्टेरियल एक सोल्युशन तुम्ही शोधलेलं आहे. यासारखी अशी अनेक रोजच्या वापरात किंवा
जनसामान्यांसाठी उपयुक्त होतील अशी तुमची मूलभूत संशोधनं आहेत, तंत्रज्ञान आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अनन्याबद्दल मी आधी सांगते. जेव्हा आपला कोविडचा काळ सुरू झाला 2020च्या आसपास 2021 त्यावेळेला अशी परिस्थिती होती की सगळ्या ऑर्गनायझेशन्स बंद होत्या, ऑफिसेस बंद होते, पूर्ण काहीही काम होत नव्हतं त्या काळामध्ये आणि तो काळ खूप भयावह सुद्धा होता. तर त्यावेळेला आमची ही डिफेन्स युनिव्हर्सिटी असल्यामुळे DIITचे आमचे जे व्हाईस चान्सलर आहेत त्यांनी असं सांगितलं की तुम्ही काही करू शकता का या वेळेला समाजासाठी, आणि प्रत्येकाने आपापला एक्सपर्टीज वापरून जर आपण काही डेव्हलप करू शकलो तर. त्यावेळेला अनन्याचा ऍक्च्युली जन्म झाला. अनन्या हे एक अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असं एक फॉर्म्युलेशन आहे. ह्याच्यामध्ये सिल्वर म्हणजे सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स वापरले जातात, चांदीचे नॅनो पार्टिकल्स वापरले जातात. हे तयार केल्या जातात लॅबमध्ये. माझ्या लॅबमध्ये आम्ही हे तयार केले आणि सिल्वर तसं पूर्वीपासूनच त्याच्यावरती खूप रिसर्च झालेला आहे आणि लोकांनी असं दाखवून दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असते. बॅक्टेरिया मरू शकतो चांदीमध्ये. तर याच्यामध्येच आम्ही थोडंसं या फॉर्म्युलेशनशी एक्सपेरिमेंट्स केले आणि अनन्या म्हणून हे प्रोडक्ट तयार केलं. याची खासियत अशी आहे की हे अँटीव्हायरल म्हणून काम करतं. तर आपला जो कोरोना व्हायरस आहे त्या व्हायरसला म्हणजे कुठलाही व्हायरस हा असा असतो की त्याचा एक कोर असतो जो त्याचा स्वतःचा RNA असतो आणि त्याच्या डोक्यावरती एक प्रोटीन असतं आणि हे प्रोटीनच त्याला जीवदान देतं. बरोबर. तर जर आपण असं काही तयार केलं की हा प्रोटीन आहे, या प्रोटीनलाच एक छेद करेल आणि त्याला त्याच्यातून काढून टाकेल, वाईप आउट करेल, बर्स्ट करेल, तर हा जो इंडिपेंडंट RNA आहे त्याचं एक्झिस्टन्स होत नाही. तर अनन्या हे असं फॉर्म्युलेशन आहे की ज्याच्यामध्ये हा जो वरचा जो प्रोटीन आहे त्या प्रोटीनला तो रप्चर करू शकतो. हे आम्ही कोविडच्या काळात तयार केलं आणि DIIT तर्फे हे लॉन्च केलं गेलं. बरं, पण हे सर्वसामान्यांसाठी होतं? हा, तर ते तेव्हा असं होतं की हा एक रिसर्च होता, त्यामुळे हे आम्ही कंपनीजना त्याची टेक्नॉलॉजी दिली. त्यामुळे कायनेटिक ग्रीन आणि 2-3 अजून अशा कंपन्या आहेत ज्यांना आम्ही ही टेक्नॉलॉजी दिली टू ब्रिंग इट इन द मार्केट. इनफॅक्ट मला सांगायला आवडेल की यावेळेला जेव्हा हे प्रोडक्ट आलं तेव्हा आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ते ट्विट पण केलं होतं. अरे वा वा वा. की ही एक DRDOने बनवलेली एक टेक्नॉलॉजी आहे जी आताच्या काळामध्ये मोठा डिसइन्फेक्टंट म्हणून काम करू शकेल. आणि मग हे अनन्या जेव्हा तयार झालं तेव्हा त्याचाच एक बेस घेऊन आम्ही मग अजून त्याच्यामध्ये गोष्टी ऍड करत राहिलो आणि मग ते जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आता ते सोल्युशन्स असे झाले आहेत ज्याला सिल्वो कवच असं नाव देण्यात आलं. सो सिल्वो कवच हे असं आहे की जे मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीज किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म्स किंवा एअरपोर्ट्स, कॉर्पोरेट ऑफिसचे कॉरिडॉर्स, आपल्या ऑफिसेसचे कॉरिडॉर्स यांच्यामध्ये जर हे स्प्रे केलं तर तो एरिया कम्प्लिटली डिसइन्फेक्टंट होतो आणि तिथे तो वास नाही राहत जो वास एक टिपिकल डिसइन्फेक्टंटचा येतो. कारण हे पाण्यामध्ये जाणारं सोल्युशन आहे, वॉटर बेस्ड आहे, अल्कोहोल बेस्ड नाहीये. त्यामुळे त्यांनी होणारी जी हानी आहे ती होत नाही. अल्कोहोलमुळे बरेच ठिकाणी आग लागू शकते, तर ती आग लागत नाही कारण हे पाणी हा बेस आहे. तुम्ही स्वतःची नवयुक्ती अशी नावाची एक कंपनी स्टार्टअप काढलेली आहेत, तर ही सुरू करण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय होता किंवा ही कंपनी काय करते? हा, मी ह्याची फिलॉसॉफी सांगते. आणि ही फिलॉसॉफी जे शास्त्रज्ञ आहेत किंवा जे सायन्समध्ये काम करतात, इन जनरल जे लोक रिसर्च करतात त्यांना पटकन लक्षात येईल म्हणून, आणि ही सांगायची फार गरज आहे या नॅशनल प्लॅटफॉर्मवरती. काय होतं, बरेचदा प्रत्येक रिसर्चर हा काही ना काहीतरी काम करतो, त्याचं पूर्ण आयुष्य तो रिसर्च करण्यामध्ये घालवतो. बरेचदा लोक रिसर्च करतात, त्याचे
इंटरनॅशनल पब्लिकेशन्स करतात, सगळ्यांचे खूप चांगले पब्लिकेशन्स होतात, बायोडेटा चांगला अगदी टुमटुमीत दिसतो आपण म्हणतो तसा, तर चांगला दिसतो. आपल्या हाताखालून खूप पीएचडी पण मुलं जातात आणि त्यांचंही चांगलं पीएचडी होतं, तेही कुठेतरी पोस्टडॉकला जातात आणि इट कंटिन्यूज. पण काय आहे की समाजाला आपल्या रिसर्चचा काही उपयोग करायची गरज ही प्रत्येक रिसर्चरला वाटली पाहिजे. प्रत्येक शास्त्रज्ञाला हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड वाटलं पाहिजे की मी जे काय करतोय किंवा करतीये याचा काय उपयोग आहे, याला हा कुठेतरी तरी जायला पाहिजे. आणि मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण जे काय संशोधन करतो ते प्रोडक्ट पर्यंत नेणं याच्यामध्ये सुद्धा अनेक स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स बरेचदा संशोधकाला माहिती नसतात. त्या फक्त तो जो माणूस आहे जो विकत असतो किंवा टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे आणत असतो त्यालाच ते माहिती असतं. मार्केटिंग किंवा इव्हन म्हणजे एखादं प्रोडक्ट केलं त्याला पॅकेज कसं करायचं, त्याला ब्युटिफाय कसं करायचं, त्याला मार्केटमध्ये आणण्यासाठी एक स्पेशल अप्रोच कसा द्यायचा हे एखाद्या वैज्ञानिकाला अजिबात माहिती नसतं. आता आपल्याला असं वाटेल की नाही माहिती, काय फरक पडला, असं बरेचदा खूप लोकांना वाटतं की माझं जे काम आहे ते मी केलं. पण ते काम समाजापर्यंत पोहोचलं का हे जाणून घ्यायची फार गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे जे गेल्या 10 वर्षांमध्ये जो बदल झालाय तो बदल भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा संशोधकांना हे वाटायला लागलंय की आपण जर हे करतो तर 1-2-3 एक्स्ट्रा माईल जायला पाहिजे, काही हरकत नाहीये. आणि प्रयत्न तर करूयात की मी जे काम केलंय ते एका साध्या छोट्या घरामधल्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीला वापरता येईल का. तर हे करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन आहे, तो म्हणजे तुम्ही एक स्वतःची स्टार्टअप सुरू करायला पाहिजे. याच्यामध्ये खूप कष्ट पडतात कारण का हे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असतं. पण हे केलं तर तुम्हाला लक्षात येतं की किती महत्वाचं आहे. आपला रिसर्च जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर एक स्वतःची स्टार्टअप. त्या कारणाने त्या पद्धतीने मी नवयुक्ती इनोव्हेशन्स अशी कंपनी सुरू केली. ही इन्क्युबेटेड कंपनी आहे, म्हणजे ही इन्स्टिट्यूट मध्येच पोचल्या गेलेली म्हणतो ना आपण, तशी कंपनी आहे. आणि या कंपनीचा उद्देश हाच आहे की हेल्थ केअर साठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. सिल्वो कवच हा त्यातलाच एक भाग आहे. आणि मग बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते असे आहेत की ते हेल्थ केअरच्या अँगलनी आहेत, म्हणजे रुरल एरिया आरोग्य सेवा साठी तयार करता येतील असे आम्ही छोटे डिव्हाइसेस बनवण्याचा प्रयत्न करतो. गुणसुमने मी वेची आली या पायी की तिने सुगंधा घ्यावे, अशी काव्याची ओळ आहे की माझं ज्ञान माझे गुण हे मातृभूमीसाठी किंवा समाजासाठी जर उपयुक्त असतील तर खऱ्या अर्थाने त्याला सार्थ म्हणायला हरकत नाही. हे तुमचं वर्णन ऐकल्यावर मला हे आठवलं म्हणून सांगितलं. पण याच्या बरोबर पुढे जाताना हा जो तुमचा एक सामाजिक अँगल आहे की आपल्याकडे म्हटलं जातं समाज ऋण फेडण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता, तर हा जो तुमचा सामाजिक अँगल आहे तो मला जाणून घ्यायला आवडेल की आता तुम्ही अशा पद्धतीने मेंटॉरिंग करताय की जी वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत चांगल्या चांगल्या स्टार्टअप्सनी बनवलेली ती जगाच्या बाजारपेठेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कशी पोहोचवता येतील, त्याला कसं आपल्याला त्याचं मार्केटिंग करता येईल अशा पद्धतीचंही तुम्ही मेंटॉरिंग करता. तर ते नेमकं काय आहे? असा एक मोठा इश्यू असतो आपल्याकडे की अगदी ग्रामीण भागातली व्यक्ती घेऊयात आपण किंवा ट्रायबल एरियातली घेऊया, ज्याच्यामध्ये मला माझं स्वतःच काम करताना लक्षात आलं की ती एखादी त्या समाजातली एक स्त्री असते, ती एकदाही डॉक्टरकडे गेलेली नसते. म्हणजे त्यांना काहीही माहिती नसतं, स्वतःसाठी ते बिचारे काही वेळ देऊ शकत नसतात. जर अशा लोकांसाठी आपण काही करू शकलो की जे त्यांना घरच्या घरी, जसा थर्मोमीटर असतो जो पटकन त्यांना किती ताप आहे हे बघू शकतो, तसंच जर आपण एखादं काही तयार करू शकलो की जे पटकन मलेरिया डिटेक्ट करेल किंवा डेंगी झाला एखाद्याला, डास चावल्यामुळे डेंगी झालाय पटकन सांगू शकेल, किंवा एखादी व्यक्ती आहे जी खूप कमी खातीये, पोषण नीट नाहीये, ॲनिमिया झालाय तर कळू शकेल. तर अशा प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यासाठी त्या व्यक्तीला डॉक्टरकडेच जायला पाहिजे, याची गरज नाही, ज्याची गरज आहे,
आणि जर ती जाऊ शकत नसेल तर असं काही आपण घरच्या घरी एखाद्या व्यक्तीला देऊ शकू का की जे त्याला डायग्नोसिस निदान तेवढं तरी करेल आणि एक अलर्ट देईल की बाबा तुला डॉक्टरकडे जायची गरज आहे, त्याच्यासाठी ब्लड काढायला लागणार नाही, त्याच्यासाठी एखाद्या नर्सची डॉक्टरची गरज भासणार नाही. तर अशा टेक्नॉलॉजीज डेव्हलप करणं हे मला असं वाटतं हेल्थकेअरच्या अँगलनी खूप महत्वाचं आहे. बरोबर. अर्थात हे मी माझ्या परीने करतच असते, पण ज्या ज्या ऑर्गनायझेशन्स अशा प्रकारची कामं करतात आणि ज्या स्टार्टअप आहेत, एंटरप्रेनर्स आहेत, काही वेळा त्या बरेच त्या विमेन असतात, पण काही वेळा यंग मुलं पण असतात आणि इट कुड बी एनीबडी. बरेचदा त्यांना त्यांचं ते जे बनवत असतात त्याला फाईन ट्यून करता येत नाही किंवा त्यांना पोहोचता येत नाही त्या लोकांपर्यंत जे लोक त्यांना त्याचा बेनिफिट जाईल. त्यामुळे सोशल इनोव्हेशन लॅब तर्फे मी हे मेंटॉरिंग काही कंपन्यांना करते, ज्यांनी तेही फ्लरिश होतील आणि आपल्याला ते त्यांच्यातर्फे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला सर्वसामान्य माणसांपर्यंत आणता येतील. आपण पुढेही जाणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर संगीता काळे या वैज्ञानिक मैत्रिणीशी आपण चर्चा करतोय. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की नक्की तुम्ही मेंटॉरिंग म्हणजे काय करता, पण त्याच वेळेला ॲनिमियाबद्दल एक छोटासा उल्लेख आला की घरातल्या घरात ॲनिमिया किंवा डेंगी याचं आपण निदान करू शकतो. तर हे नेमकं तंत्रज्ञान काय आहे, त्याचा काय फायदा होऊ शकतो? ॲनिमिया, पहिले तर मी हे सांगते की ॲनिमिया हा भारतामध्ये किती मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे म्हणून हे ॲनिमिया मुक्त भारत हा एक स्लोगन भारतामध्ये आहे. त्याला कारण असं आहे की भारतामध्ये जवळजवळ 55 ते 60% ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज ॲनेमिक. बापरे, निम्म्याच्या वर खूप जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये जास्त करून महिला आहेत. बरोबर. कारण का महिला, मी मगाशी म्हटलं तसं, त्यांच्याकडे त्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं हा त्यांचा सेकंडरी, काय आपण म्हणूया टर्शरी प्रायोरिटी आहे. त्यामुळे ते करत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की ॲनिमिया हा लक्षात येत नाही आणि हा प्रॉब्लेम नुसता एका जनरेशनसाठी नाही राहत. मग ते जेव्हा त्यांची मुलं होतात ती सुद्धा कुपोषित होतात, त्यांना सुद्धा अनेक प्रॉब्लेम्स येतात. बरेच वेळेला त्यांना सेकंडरी किंवा टर्शरी इन्फेक्शन्स होतात आणि म्हणून हा प्रॉब्लेम हा एक सायक्लिक प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर याला अटॅक करायला एक उपाय हा आहे की आपल्याला जितकं भारताच्या छोट्या छोट्या गावांमध्ये, ट्रायबल एरियामध्ये तळागाळापर्यंत जाता येईल तिथपर्यंत एखादा डॉक्टर किंवा एखादा क्लिनिशियन जायला पाहिजे. हा एक उपाय आहे जो फार अवघड आहे, कारण का प्रत्येक गावामध्ये आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असेल असं नाही. बरं, समजा एखादा डॉक्टर पोचला सुद्धा आणि ब्लड काढून त्याचं अनालिसिस करायला लागलं तर त्यालाही काहीतरी पॅथॉलॉजी लॅब पाहिजे. तर हे जे सगळं आहे या यंत्रणाला जितका वेळ लागेल तितका लागेल, पण तोपर्यंत जर आपण असं काही भारतामध्ये बनवू शकलो की जे ब्लड न काढता साधा जसा आपला पल्स ऑक्सिमीटर असतो तशा प्रकारचं जर एखादा आपण बनवू शकलो की जे ऑप्टिकली काम करेल, ऑप्टिक्स वापरेल आणि ते फक्त आपल्या बोटावरती पिंच करून आपल्याला सांगू शकेल की याचं हिमोग्लोबिन किती आहे. वा. तर हिमोग्लोबिनच्या आकड्यावरून तुम्हाला ॲनिमियाचं नक्की कळू शकतं. आणि आता कसं झालंय, आता रिसर्चमध्ये, विज्ञानामध्ये डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अल्गोरिदम्स खूप झाले. बरोबर आहे. तर तुम्ही जितका डेटा घ्याल तितक्या डेटानी हे अल्गोरिदम्स आपण म्हणतो इंटेलिजंट होत जातात. आणि मग तुम्हाला हे जे छोटे छोटे जे डिव्हाइसेस आहेत हे जर का अजून जास्त काही अनालिसिस करू शकले तर ब्लड न काढता आपल्याला हे अनेक निदान करता येतं. तर त्या पद्धतीने ॲनिमिया मुक्त भारत करता करता आपण बऱ्याच गोष्टींचं निदान करू शकू. अगदी ॲनिमिया पासून ते कॅन्सर डिटेक्शन पर्यंत नॉन इन्व्हेसिव्ह अशा टेक्निक्स करता येऊ शकेल. पण याला एक कालावधी लागत असेल. याला कालावधी लागेल, पण तो खूप मोठा नाहीये. कारण आपण मगाशी म्हणलो तसं AI आणि मशीन लर्निंग हे भारतामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती आता काम चालतं. त्यामुळे जर का ते एक बरोबरीने जर टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली
तर हे तंत्रज्ञान फार लांब नाही राहणार. आणि अगदी आपण म्हणूयात की ही एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्या माणसाला नाही परवडणार, पण तिकडच्या लोकल दवाखान्यामध्ये तरी ठेवता येईल. नक्कीच. की पटकन बघायचं, त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्टीजची गरज नाही. फारच छान. मॅडम, मगाचपासून मी तुमचं ऐकतेय आणि मला असं सतत जाणवतंय की तुमच्यामध्ये एक हाडाचा शिक्षक लपलेला आहे आणि जो त्यांच्याबद्दलची जी तळमळ असेल त्याच्यासाठी त्या तळमळीने बोलतोय. आणि तुम्ही सुद्धा गेली 32 वर्ष अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये आहात. मग तुमच्या अंडर एमटेकचे विद्यार्थी होते, पीएचडीचे विद्यार्थी होते, त्या सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं, प्लस तुम्हाला बेस्ट टीचर अवॉर्डही मिळालं. तर एक शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून हा सर्व शिकवण्याचा अनुभव तुम्हाला कसा होता हे आम्हाला, म्हणजे या प्रवासामध्ये शिकवण्याचा अनुभव तुमचा कसा आहे नेमका सांगा ना आम्हाला. एखादा तरुण मुलगा असतो जेव्हा, किंवा मुलगी असते, अगदी ज्युनियर कॉलेज मधली असेल किंवा पहिल्या वर्ष असेल बीएससी किंवा इंजिनिअरिंगची, हे जेव्हा मुलं आमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्या ज्या अगदी रॉ आयडियाज असतात त्या आयडियाज ऐकून आपल्याला असं वाटतं हे मी शिकू शकेन याच्याकडून काहीतरी. तुम्हाला अगदी छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये या गोष्टीला मी सांगते तुम्हाला एक 20 वर्ष झाली असतील. म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा माझ्याकडे एक स्टुडंट आला आणि तो तेव्हा, आता 20 वर्ष हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्या वेळेचा, तेव्हा तो मला असं म्हणाला की मॅडम, हा जो मोबाईलचा जो टॉर्च आहे, हा टॉर्च वापरूनच मी भिंतीवरती प्रोजेक्शन करून कीबोर्ड करू शकतो का? अरे वा, अरे वा. आता हे तेव्हा तो मुलगा म्हणाला, जे आता अजूनही ती टेक्नॉलॉजी येतेय आणि बऱ्यापैकी आली आहे म्हणजे, पण त्यावेळेला तो हे जेव्हा बोलला तेव्हा मी म्हटलं अरे ही गोष्ट तर कधी लक्षात आली नाही की असं करू शकतो का, की एक टॉर्च घेऊन त्याच्यावरच कीबोर्ड दिसला तर मी हात फक्त बोट फिरवून मी घेऊ शकतो का. तर हे एखाद्या त्या मुलाकडून आम्हाला शिकायला मिळतं. याच पद्धतीने एक माझ्याकडे इंडियन एअरफोर्सचा एक स्टुडंट होता. म्हणजे असे आमच्याकडे आता ही मुलं, म्हणून मी अगदी एक्स्ट्रीमचे एक्झाम्पल देते. तर इंडियन एअरफोर्सचा जो माणूस होता, जो ऑफिसर होता, तो मला असं म्हणाला की आम्ही जेव्हा एअरप्लेन्स मध्ये फायटर पायलट होता तर तो म्हणला की त्याच्यामध्ये आम्ही जे फ्युएल भरतो त्याच्यामध्ये खूप प्रमाणात ॲडल्ट्रेशन असतं, त्याच्यामध्ये खूप केरोसिन वापरलं जातं. तर आपल्याला असं काही सेन्सर तयार करता येईल का जो हे सांगेल की पेट्रोल किती आहे आणि त्याच्यामध्ये भेसळ किती आहे, किंवा डिझेल किती आहे आणि त्याच्यामध्ये भेसळ प्रमाण सांगेल, हे प्रमाण सांगता येईल का. तर याच्यातून आम्ही एक त्यावेळेला एक प्रोडक्ट डेव्हलप केला होता की जो हे सांगू शकेल. पण हा प्रॉब्लेम आला होता एका एअरफोर्स ऑफिसर कडून. ह्याच अँगलनी मग माझा इन्साचा अवॉर्ड मिळाला मला, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचा टीचर्स अवॉर्ड आहे. तर हा अवॉर्ड मिळाला तेव्हा असंच सांगण्यात आलं होतं की एक मोठा स्पेक्ट्रम स्टुडंट्सचा तुम्ही हँडल केलाय, अंडर ग्रॅज्युएट पासून ते पीएचडी, मोठा स्पॅन आहे, मोठा स्पॅन आहे, मोठी रेंज आहे. तर त्या कारणाने मला इन्सा अवॉर्ड मिळालं. इन्सा अवॉर्डचा एक गंमत तुम्हाला सांगते की जेव्हा मला इन्सा मिळालं 2014 मला मिळालेलं आहे, 14ला. तर तेव्हा हा एक डिबेट झाला होता ज्युरीमध्ये की इन्सा अवॉर्ड फॉर टीचर्स इज मोस्टली फॉर दोज हु हॅव फिनिश्ड देअर करिअर. आफ्टर रिटायरमेंट हा अवॉर्ड, जसं जीवन गौरव असतो की तुमचं करिअर संपल्यानंतर. तर ही व्यक्ती खूप लहान आहे, तर या व्यक्तीला हा अवॉर्ड का मिळावा, हा एक त्याच्यामध्ये झालेला एक वाद होता. तर तेव्हा असं एक एक्सप्लेनेशन देण्यात आलं होतं की ज्या व्यक्ती अजून कार्य करतीये त्या व्यक्तीला जर तुम्ही नाही दिला तर त्या व्यक्तीला मोटिवेशन. अगदी खरं, ही शाबासकीची थाप असते त्याच्यावर दिलेली आणि प्रेरणा पण असते पुढच्या कामासाठी. करेक्ट. तर ते तेव्हा त्याच्यावरती हा आणि तो जो इन्सा अवॉर्ड, टीचर्स अवॉर्ड मिळाला, आय वॉज देन द यंगेस्ट टू गेट इट. सो मला त्याचा एक खूप आनंद झाला होता इन्सा अवॉर्डचा. आपल्याकडे असं म्हणतात, शिष्यात इच्छेत पराजयम. आपल्या शिष्यानी जर गुरुचा पराजय केला तर गुरुसाठी ती अभिमानाची गोष्ट असते. तसे तुम्हाला खरं तर काही अनुभव या
अध्यापनाने दिलेले आहेत. आणि जसं तुम्ही म्हटलात की शिकवणं हे परत एकदा शिकणं असतं किंवा आपल्याला विद्यार्थी अनेक गोष्ट शिकवत असतात. तर तुमचा हा सुंदर अनुभव पण ऐकलाच, पण आता या सगळ्याच्या मागे तुमच्या फॅमिलीचा जो सपोर्ट आहे, कुटुंबाचा जो आधार आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय वैज्ञानिक असणाऱ्या, संशोधक असणाऱ्या डॉक्टर संगीता काळे यांच्याशी. तुमच्या अनुभवावर किंवा तुमचं हे एकंदरीत जे कार्यक्षेत्र आहे ते इतकं मोठं आहे की आम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल अष्टपैलू म्हणायला काही हरकत नाही असं वाटतं. पण जसं एखादी स्त्री बाहेर काम करत असताना तिचा घरचा किल्ला सुद्धा अभेद्य असायला लागतो, तेव्हा बाहेरची लढाई चांगली होऊ शकते. तर आपण तुमच्या आता घरच्या सपोर्ट बद्दल बोलूयात. ह्या सगळ्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला फॅमिली सपोर्ट नेमका कसा मिळाला हे आम्हाला सांगा ना. फॅमिली सपोर्ट मला तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे. मला जो 100-200% म्हणू शकतो इतका चांगला फॅमिली सपोर्ट. म्हणजे मी खरं स्वतःला एक लकी समजते की मला अशा प्रकारच्या दोन्ही फॅमिलीज मिळाल्या. माझे आई बाबा नी मला लहानपणापासूनच खूप सपोर्ट केला. स्पेशली माझे बाबा, कारण का ते स्वतः एक सिव्हिल इंजिनियर होते आणि त्याच्यामुळे त्यांना एक एज्युकेशन बद्दल खूप आस्था होती, आदर होता. त्यामुळे त्यांनी मला तिथून नेहमीच खूप प्रोत्साहन मिळालं. मुळात मुद्दा असतो की लग्न झाल्यावरती तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलतं. खरंय. तर ते पॉझिटिव्हली बदलू शकतं किंवा अदरवाईज. तर माझ्यासाठी असं झालं की मला फॅमिली सपोर्ट माझ्या सासू सासऱ्यांकडून आणि माझ्या नवऱ्याकडून, मिस्टरांकडून अतिशय चांगला मिळाला. माझे सासरे मुळात ते स्वतःही रिसर्चर होते, ते पण एक संशोधक होते. ऍग्रिकल्चर मध्ये त्यांचं मोठं काम होतं. त्यामुळे त्यांना एक तर खूप उत्सुकता होती की मी काय करते ते, आणि त्यामुळे त्यांचा मला कायम सपोर्ट मिळायचा. आणि माझ्या सासूबाई सुद्धा अतिशय आपण कूल म्हणतो त्या टाईपच्या त्या होत्या आणि त्यांनी मला सपोर्टही खूप केल्या. त्या मला खूप मदत करायच्या. आणि माझ्या मुलीच्या मला एक मुलगी आहे जी अगदी छोटी असताना माझं पोस्टडॉक झालेलं आहे. 2000 मध्ये मी जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा ती अवघी 6 वर्षाची होती. तर तो सगळा किल्ला जो आहे तो माझ्या सासूबाईंनी लढवला. त्यामुळे मला खूप त्यांचा सपोर्ट मिळाला. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट हा नेहमी स्पाऊस कडून येतो, मिस्टरांकडून येतो. तर त्याचा सपोर्ट असल्यामुळेच ही पुढची सगळी लाईन बनवू शकली, होऊ शकली. त्यामुळे त्याचा खूप मोठा हातभार आहे माझ्या सगळ्या जे काय अचीवमेंट्स आहेत, जे काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा. कारण घरची शाबासकीची थाप आपल्या माणसांची ही तुम्हाला सुद्धा खूप नवीन काम करायला प्रेरणा देत असतेच ना, आणि ती असणं खूप गरजेचं असतं. हे घरचं झालं, पण समाजाने, शासनाने सुद्धा तुमच्या या कामाची नोंद घेतलेली आहे. तुम्हाला अनेक प्रेस्टिजियस अवॉर्ड्स मिळाली, ज्याच्यापैकी डिफेन्स मिनिस्ट्रीचं एक प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे किंवा आपण म्हणतो हेवी इंडस्ट्रीजचा सुद्धा एक प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. या दोन ज्याला आपण म्हणतो खूप सन्मानाची मानली जाणारी जी अवॉर्ड्स आहेत, पुरस्कार आहेत, ते स्वीकारताना तुमच्या भावना नेमक्या कशा होत्या? खूप छान वाटलं. मला स्पेशली इन्सा अवॉर्डचं खूप छान वाटलं, कारण का इन्सा हे खूप मोठं नॅशनल अवॉर्ड आहे. मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया MRSIचं जे मेडल मिळालं तेव्हा माझ्याबरोबर ज्या ज्या लोकांना ते मेडल त्या वर्षी मिळालं ते बघूनही मला खूप छान वाटलं की मी या स्ट्राटावरती आता स्वतःला बघू शकते. त्यामुळे खूप चांगलं वाटलं. आणि दरवेळेला मला जेव्हा मी अवॉर्ड घेते तेव्हा 2 कम्युनिटी माझ्या नेहमी डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे माझी फॅमिली आणि दुसऱ्या बाजूला माझे स्टुडंट्स. कारण का स्टुडंट्स आहे म्हणून आम्ही आहोत, किंवा ती मुलं काम करतात, आपण त्यांना अर्थातच गाईड करत असतो, आपण त्यांना मार्ग दाखवत असतो, पण काम करणारी मुलं असतात. त्यामुळे ते एका बाजूला ते अतिशय छान वाटतं. आणि आपल्या देशामध्ये जेव्हा आपल्याला कोणी एक रेकग्निशन देतं तेव्हा आपल्याला जो आपण भारतीय असल्याचा जो आनंद आहे, अभिमान आहे,
तो एक वेगळाच आहे वा. आणि तो मला दरवेळेला अनुभवायला मिळतो. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ एव्हरी ऑनर दॅट यू गेट, असं मला वाटतं. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये दिसणारे जे अभिमानाचे भाव आहेत, विद्यार्थ्यांच्या डोळ्यात सुद्धा तुम्ही शिक्षक आहात आमचे, हाही तुम्हाला नक्कीच प्रेरणा देत असणार, सुखावून टाकणारी गोष्ट आहे अगदी ही अगदी तुम्हाला. अगदी अगदी खरं. आता याच्या पलीकडे जाऊन हे तुमचं क्षेत्र आहे, संशोधन आहे, शिक्षकी पेशाही आहे, पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या अशा काही आवडी आहेत ज्या ऐकून मला आश्चर्य वाटलं. कार रेसिंग ही तुमची आवड आहे, त्याबद्दल सांगा ना आम्हाला काहीतरी. ऍक्च्युली हे रेसिंग नसून कार रॅली सारखं आहे. ओके. तर हे दरवर्षी आपल्याकडे पूर्ण भारतामध्ये हा एक इव्हेंट होतो. बर. तर ह्याची मला मुळात आवड आहे, कारण मला ड्रायव्हिंगची आवड आहे आणि मला पुन्हा माझ्या नशिबाने मला असे काही कलिग्स मिळाले की ज्यांना सिमिलर आवडी आहेत. वा. तर त्यामुळे आम्ही हे कार ऑफ रोड रेसिंग असते ही. बर. आणि ह्याच्यामध्ये जो रोड असतो तो रोड तुम्हाला माहिती नसतो, तुम्हाला फक्त एक मॅप दिलेला असतो, त्या मॅपनी तुम्हाला एका लोकेशनहून दुसऱ्या लोकेशनला जायचं असतं. आणि ज्यांना त्याची आवड आहे तेच हे करू शकतात, कारण का नाहीतर तो बऱ्यापैकी स्ट्रेनियस असा एक ऍक्टिव्हिटी आहे ती. पण ही ऍक्टिव्हिटी मला आवडते करायला, कारण का ड्रायव्हिंग ही माझी पॅशन आहे. आणि त्याचबरोबर सायकलिंग मला मुळात आवडतं, रनिंग आवडतं. आणि हे स्ट्रेस बस्टर आहेत असं मी समजते. त्यामुळे एकदा कामाचा तो एक पिरियड झाला की काहीतरी वेगळं प्रत्येक जण करतो आणि करायलाही पाहिजे, तब्येतीसाठी म्हणा किंवा आवडी आनंदासाठी म्हणा. म्हणून मग मी ह्या मल्टिपल गोष्टी करत असते आणि त्यांनी मला वेगळी वेगळी लोक भेटतात. बरोबर आहे. जी नाही तर तुम्हाला भेटायची काही कारण नाहीये. तर अशी लोक तुम्हाला ऑफ रोड जेव्हा तुम्ही जर्नी करता तेव्हा तुम्हाला भेटतात. तर ते तुमचे आवडती क्षेत्र आहेत, ती आवडती माझी क्षेत्र आहे. अगदी छान. माणसांची आवड असणं एकंदरीत असं तुमचं व्यक्तिमत्व आहे, समाजाभिमुख आहात तुम्ही असं मला वाटतं. माणसांची, विद्यार्थ्यांची अशी तुम्हाला खूप आवड आहे. ह्या सगळ्या तुमच्या कार्याचा आढावा घेतला आपण, कार्यक्रमाच्या थोडंसं सांगतेकडे आता आपण येतोय. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करता, आपले जे प्रेक्षक आहेत तेही असे आहेत की ज्यांना तुमच्याकडनं काहीतरी घ्यायला आवडेल किंवा तुमच्या कार्यातनं त्यांनाही काही प्रेरणा मिळू शकते, नव्याने या वाटेवर येऊ इच्छित असतात. तर आपल्या या प्रेक्षकांसाठी तुम्ही कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना काय संदेश देऊ शकता? आता जी मुलं आहेत, जे स्टुडंट्स आहेत, ते स्टुडंट्स आत्ताचे खूप नशीबवान आहेत, कारण का ते अशा काळामध्ये आता शिक्षण घेत आहेत जो काळ भारताचा बेस्ट काळ म्हणता येईल. आता आपल्याकडे इंग्लिशमध्येच मला सांगायला गेल इंटरडिसिप्लिनरी अप्रोच खूप आहे. आपली जी नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ती पॉलिसी असं सांगते की एकाच पद्धतीने ज्ञान घ्यायची गरज नाहीये. आता तुम्ही मल्टिपल डोमेनमध्ये एकत्र शिक्षण घेऊ शकता. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण समजा एखादा माणूस फिजिक्स करतोय किंवा एखादी व्यक्ती इंजिनिअरिंग करते, एरोस्पेस इंजिनिअरिंग करते, तर ती व्यक्ती सायकोलॉजी पण घेऊ शकते, फिलॉसॉफी पण घेऊ शकते, आंतरविद्याशाखीय अभ्यास. तर हे आल्यामुळे मुलांना अपॉर्च्युनिटी खूप आहे. त्यामुळे भारतामध्ये मी प्रत्येक तरुण मुलाला आणि मुलीला असं सांगेन की जितकं तुम्हाला शिकता येईल वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातलं ते तुम्ही शिकायला हवं. एक. दुसरं म्हणजे वी नीड नॉट ऑलवेज बी अ जॉब सीकर, वी कॅन ऑल्सो बी अ जॉब गिव्हर. एंटरप्रेनरशिप आपल्याकडे आता खूप प्रमोट केल्या जाते. तुम्ही स्वतःच्या स्टार्टअप्स आता सुरू करू शकता. भारतामध्ये ज्या पद्धतीने एंटरप्रेनरशिपचं आणि स्टार्टअप इंडियाचं जे ऍक्टिव्हिटी चालू आहे ती खूप मोठी आहे. आता आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी जे काय पॉलिसी सुरू केल्या त्या इतक्या मोठ्या आहेत आणि त्याच्यामध्ये इतक्या लोकांना वाव आहे. तर हे सगळे वाव आणि हे सगळ्या अपॉर्च्युनिटीज ह्या यंग मुलांनी घ्यायला हव्या. तुम्हाला एक एक्झाम्पल मी पटकन देते की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IITs बद्दल नेहमी बोलल्या जातं. आतापर्यंत अनेक डिकेड्समध्ये बोलल्या गेलेलं आहे की IIT अतिशय चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, पण बरेचसे मुलं तिथून परदेशातच जातात. तर भारताला काय मिळतं? आता IITs मध्ये इनोव्हेशन हब्स तयार झाले आणि मी IIT मद्रासचं एक्झाम्पल देते की IIT मद्रासमध्ये एकट्या IIT मध्ये 300हून जास्त कंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या
मुलांच्या आहेत, स्टुडंट्सच्या आहेत. वा. जर का हे आपण आपल्या देशामध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये घडवू शकतो तर भारतातला प्रत्येक तरुण काही ना काहीतरी त्याच्यामधून मिळवू शकतो. खरंय, खरंय. त्यामुळे बीइंग इन्स्टेड ऑफ अ जॉब सीकर यू कॅन बी अ जॉब गिव्हर, वा, ही एक मला महत्वाची गोष्ट स्टुडंट्सना खरंय. सांगायची आहे. आणि समाजालाही मला असं सांगायचं आहे की फक्त NGOs कडे बघायची गरज नाही आहे. आता भारतामध्ये अनेक असे पोर्टल्स आहेत जिथे तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांना अप्रोच करू शकता, जिथून तुम्हाला मोठ्या कंपन्या हवे तसे फंडिंग, स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स देऊ शकतात. त्यामुळे ते एक बघायला काहीच हरकत नाहीये. महत्वाचे जे गव्हर्नमेंट पोर्टल्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला हे दिसून जाईल. त्यामुळे यंग जनरेशनसाठी हा एक सुवर्ण काल आहे. आणि जसं जसं भारत जाईल टुवर्ड्स बिकमिंग अन ॲडव्हान्स्ड कंट्री, आपणच आहोत ते जे या सर्फ वरती जाऊ शकू अँड वी कॅन जस्ट राईड ऑन द जर्नी. आणि आता जे यंगर जनरेशन हे खूप जास्त बेनिफिट घेऊ शकतील त्याच्यातून. मैत्रिणींनो, आज आपण डॉक्टर संगीता काळे या आपल्या अष्टपैलू मैत्रिणीशी गप्पा मारल्या आणि आपल्या लक्षात आलं, अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत आमुच्या आशा, किनारा तुला पामर आला. आपल्याला कर्तृत्वाची नवनवीन शिखरं गाठायची असतील तर वयाचं बंधन नाही, फक्त वृत्ती सतत शिकण्याची असली पाहिजे, मूलभूत संशोधनाची असली पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर जसं त्यांनी सांगितलं की आपण नोकरी घेणारे नको तर आपण नोकरी देणारे बनलो पाहिजेत. आजचा काळ हा मेक इन इंडियाचा काळ आहे. हा जर आपल्याला खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया सार्थ करायचं असेल तर आपली वैयक्तिक उन्नती तर प्रत्येक जण करेलच, पण आपल्या भारताची, आपल्या राष्ट्राची उन्नती याचा विचार कायम डोक्यात ठेवला पाहिजे. हे जरी आपल्या लक्षात आलं तरी आजच्या या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं मला वाटतं. डॉक्टर संगीता काळेजी, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलीत, तुमचाही जीवन प्रवास छान उलगडून दाखवलात, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.